वर्षाची मैत्रिणी सोनियाचं लग्न ठरलं होतं. सोनिया लग्न करत होती. ती आपल्या लव्ह मॅरेजबद्दल खूपच एक्साइट होती. यार वर्षा, खरंच मी खूप लकी आहे. माझी लव्ह मॅरेजची इच्छा पूर्ण होतीये. माझं प्रेम आता 7 जन्म फक्त माझंच होणार आहे. किती लोक असतील जे लव्ह मॅरेजसाठी तरसत असतील. त्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही, पण मला तर वाटतं लव्ह मॅरेज सगळ्यात बेस्ट असतं. त्यात दोघं एकमेकांना ओळखत असतात, जाणून घेत असतात, एकत्र राहतात, एकमेकांबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतात आणि अशा माणसांबरोबर आपलं पूर्ण आयुष्य घालवायला खूप इझी जातं, ज्याला आपण आधीपासून ओळखत असतो. माझ्या मनात होतं की तूही लव्ह मॅरेज करावंस, पण आता काही तुझं लव्ह मॅरेज शक्य नाही. तुला तर अरेंज मॅरेजच करावं लागेल. तुला माहिती आहे सोनिया, सुमितने मला फसवलंय. त्याने परदेशात जाऊन तिथल्याच एका मुलीशी लग्न केलं आणि तिथे सेटल झालाय. त्यामुळे माझं मनच उडालंय. आता तर मम्मी पप्पा जिथे सांगतील मी तिथेच लग्न करेन. हो, आता तुझ्या मनात नसलं तरीही तुला अरेंज मॅरेजच करावं लागेल. चल, मी निघते. मला लग्नाची खूप सारी तयारी करायची आहे. मला साहिलबरोबर मार्केटमध्ये पण जायचं आहे. सोनियाचा लव्ह मॅरेजचा आनंद तिच्या चेहऱ्यावरही झळकत होता. पण वर्षा मात्र थोडीशी उदास होती, कारण तिलाही लव्ह मॅरेज करायचं होतं. पण ज्या मुलावर तिचं प्रेम होतं त्याने तिची साथ दिली नाही. आता अरेंज मॅरेजबाबत वर्षाच्या मनात खूप सारे प्रश्न होते. इकडे सोनियाचं लग्न होतं आणि इकडे वर्षाचंही लग्न ठरतं. अखिल खूप चांगला मुलगा आहे, खूप मेहनती पण आहे. कपड्याचं पूर्ण शोरूम एकटा सांभाळतो म्हणे. आपली वर्षा मोठी नशीबवान आहे. तिला इतका चांगला मुलगा मिळालाय. हो, ते तर आहेच. गुरुजी म्हणत होते 15 दिवसानंतर चांगला मुहूर्त आहे लग्नाचा. त्यानंतर मग 2 वर्षापर्यंत कुठला मुहूर्त नाहीये. आता आपल्याला लवकरात लवकर लग्नाची तयारी करायला लागेल. 15 दिवसानंतर लग्नाचं ऐकून वर्षा घाबरते. ती अजून अखिलला नीट भेटलीही नव्हती ना तिचं अखिलशी नीट बोलणं झालं होतं. अरे यार, सॉरी, ते मी तुझा फोन नाही घेऊ शकले. अगं, तो साहिल माझ्यासाठी ब्रेकफास्ट करत होता. तो म्हणत होता आधी खाऊन घे आणि मग कोणाशी बोलायचे ते बोल. तुला तर माहितीच आहे, नवरा जर एवढ्या प्रेमाने ब्रेकफास्ट बनवत असेल तर कोणाला नाही आवडणार बरं आयता ब्रेकफास्ट खायला. बरं, काय झालं? तू मला फोन करत होतीस. सगळं ठीक आहे ना? सोनिया, माझं लग्न ठरलंय. 15 दिवसानंतर माझं लग्न आहे. काय? 15 दिवसांनी तुझं लग्न आहे? पण तू तर अजून त्या मुलाला ओळखतही नाहीस. तू त्याला भेटली आहेस का? नाही, बस फक्त लग्न ठरवताना जेव्हा आले होते तेव्हाच थोडंफार बोलणं झालं होतं. हां, पण आज त्याचा फोन आला होता की काही वेळासाठी आपण बाहेर जाऊयात, म्हणून जाणार आहे बाहेर. अच्छा, ठीक आहे. आता मी काय बोलणार? तुला अरेंज मॅरेजच करावं लागणार आहे. बघ आता काय होतं ते. पण माझ्या हिशोबाने लव्ह मॅरेजच बरं असतं. बघ ना, मी किती खुश आहे. साहिल माझी किती काळजी घेतो. कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही मला. माझं म्हणशील तर लव्ह मॅरेजच बेस्ट आहे. तुझं अरेंज मॅरेज होतंय तर तेही नीटच असू देत. सोनियाचं असं उलटसुलट बोलणं ऐकून वर्षा अजूनच जास्त घाबरते. त्या दिवशी अखिल तिला सगळ्यात आधी मंदिरात घेऊन जातो. त्यानंतर ते एका रेस्टॉरंटमध्ये जातात. तुला खायला काय आवडतं? आपण ऑर्डर करूयात. तुला जे आवडेल ते तू ऑर्डर कर. मी त्याच्यातलंच थोडंसं खाईन. ओके, मग ठीक आहे, मी ऑर्डर करतो. मी हात धुवून येते. हे जर लव्ह मॅरेज असतं तर माझ्या आवडीचं असलं असतं, पण इथे परत विचारलंही नाही आणि लगेच ऑर्डरही करून टाकलं. मग वर्षा हात धुवायला गेली. थोड्या वेळात जेव्हा ती परत आली तेव्हा ती आश्चर्यचकित झाली. खाण्याच्या टेबलवरती त्याच सगळ्या डिशेस होत्या ज्या वर्षाच्या आवडीच्या होत्या. हे सगळं तर माझ्या आवडीचंच आहे. तुलाही हे सगळं आवडतं का? याआधी तर नव्हतं, पण आजपासून तुझी पसंत माझी पसंत होईल. मी तुझ्या आईला फोन करून विचारलं होतं की तुला खायला काय काय आवडतं ते, आणि मला हेही माहिती पडलंय की तुला सॉफ्टीवाली आईस्क्रीम पण आवडते खूप. आपण जाताना ती पण खाऊयात, आणि पाणीपुरी पण. मला एक खूप फेमस जागा माहितीये, आपण तिथे जाऊन खाऊयात. पण तिखट पाणी असलेलं. तिखट पाणीवालं? बरं, ठीक आहे, जाऊया. बरं, आता तू मला तुझ्याबद्दल सगळं काही सांग की तुला काय काय आवडतं, काय नाही आवडत ते. वर्षा, मला तुला जगातलं सगळं सुख आनंद द्यायचा आहे. माझ्याकडून कशाचीही कमी पडू देणार नाही मी. तू माझी बेस्ट वाईफ होणार आहेस. मग मलाही तुझं बेस्ट हजबंड व्हायचंय. वर्षाने स्वप्नातही विचार केला नव्हता की अखिल तिच्यावर एवढं प्रेम करेल. तिच्या मनातलं सगळं टेन्शन दूर झालं. त्या दिवशी वर्षाने अखिल बरोबर खूप एन्जॉय केलं. अखिलने तिला कशाचीही कमी जाणवू दिली नाही. लग्नाची सगळी शॉपिंग सुद्धा अखिल आणि वर्षाने एकत्रच केली. काही दिवसातच त्या दोघांचंही लग्न झालं. लग्नानंतर घरातली सगळी जबाबदारी वर्षाने अगदी छान सांभाळली. ती अगदी छान जेवण बनवून आपल्या नवऱ्याला खाऊ घालायची. आणि तिकडे दुसरीकडे मात्र सोनियाला अजिबातच स्वयंपाक येत नव्हता.
तिनेही आपल्या सासूकडून स्वयंपाक शिकला होता. वर्षाचं सेम कास्टमध्ये लग्न झाल्यामुळे तिने सगळे रीतिरिवाज अगदी पटकन शिकून घेतले. आजच्या पूजेची सगळी तयारी वर्षासूनबाईने केलीये. तिने मला एकाही कामाला हात लावू दिला नाहीये. इकडे सोनियाचं लव्ह मॅरेज असल्यामुळे तिला आपल्या सासरचे रीतिरिवाज शिकण्यासाठी थोडासा वेळ लागला. त्यामुळे तिला सासरी ऍडजस्टमेंट करायला थोडा वेळ लागत होता. एक दिवशी वर्षा आणि अखिल एका लग्नाला गेले, जिथे सोनिया आणि साहिलही येतात. तेव्हा तिला तिथे दिसतं की लग्नात अखिल वर्षाची खूप काळजी घेतोय. तिची प्रत्येक मागणी तो पूर्ण करत होता. हे सगळं बघून सोनिया आणि वर्षाचा हा गैरसमज दूर झाला की अरेंज मॅरेजमध्ये आपण ते प्रेम मिळवू शकत नाही जे लव्ह मॅरेजमध्ये मिळतं. लव्ह मॅरेज असू दे किंवा अरेंज मॅरेज, प्रश्न असतो तो चांगल्या पार्टनरचा. जेव्हा मुलाचे आणि मुलीचे विचार जुळतात तेव्हा नात्यातलं प्रेम आपोआप वाढतं. फक्त गरज असते ती एकमेकांच्या प्रेमाची आणि एकमेकांच्या मनातल्या भावनांना समजून घेण्याची. सुहानी, कुठे आहेस? लवकर मला माझा लॅपटॉप दे, मला ऑफिसला जायचंय. हो हो आलेच. हे घ्या तुमचा लॅपटॉप. नीट जा आणि संध्याकाळी लवकर घरी या. हो हो, लवकर येतो, बाय. एवढं बोलून गौरव आपली बायको सुहानीच्या कपाळावर किस करतो आणि घराबाहेर पडतो. तो जाताच सुहानी सुद्धा आपल्या घरकामात बिझी होते. सुहानी घरातलं काही सामान ठेवायला स्टोअर रूम मध्ये जाते, जिथे तिची नजर गौरव आणि नैनाच्या एंगेजमेंटच्या फोटोवर पडते. सुहानी त्या फोटोला बघून विचार करते. नैना आपले बेस्ट फ्रेंड सुहानीला आपल्या बॉयफ्रेंडला भेटवण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन येते. तेव्हा सुहानी नैनाला म्हणते, नैना यार, कुठे आहे तुझा गौरव? अजून त्यांचे चरण स्पर्श या रेस्टॉरंटला लागलेले नाहीयेत. अगं येतच असेल, जरा थांब, मी कॉल करते त्याला. एवढं बोलून नैना त्याला कॉल करायला लागते. तेव्हाच गौरव तिथे फुलांचा बुके घेऊन येतो आणि नैनाला देत म्हणतो, सॉरी स्वीटहार्ट, मला जरा लेट झाला. रस्त्यात गाडी खराब झाली, मग कॅब बुक करून यायला लागलं, म्हणून मला उशीर झाला. सॉरी. इट्स ओके, आम्ही पण आत्ताच आलोय. खोटं बोलतीये ही, 1 तासापासून वाट पाहतोय. सुहानी, उगाच काही बोलू नकोस. गौरव, ही माझी बेस्ट फ्रेंड सुहानी. हॅलो सुहानी. मला भूक लागलीये, आपण काही ऑर्डर करायचं का? हो हो बिलकुल. असं बोलून गौरव वेटरला बोलावतो आणि ऑर्डर देतो. सुहानीला गौरव पहिल्या भेटीतच खूप आवडतो. ती डोळे भरून त्याला बघतच राहते. थोड्या वेळाने सगळेजण जेवण करून निघतच असतात. तेव्हा गौरव म्हणतो, नैना थांब, मी जे तुझ्यासाठी घेऊन आलो होतो ते तर द्यायलाच विसरलो. हे घे, प्लॅटिनमची गळ्यातली चेन. तुला हवी होती ना? वाव, ही तर किती छान आहे. तुझ्यापेक्षा तर कमीच छान आहे. बरं नीट जा आणि पोचल्यावर कॉल कर. आणि तुम्हाला भेटूनही छान वाटलं सुहानी. बाय. एवढं बोलून गौरव तिथून निघून जातो. नैना आणि सुहानी आपापल्या घरी जातात. काही दिवसातच नैनाच्या घरचे लोक आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख काढतात. लग्नाचं शॉपिंग आणि इतर छोट्या मोठ्या फंक्शनच्या वेळी बऱ्याचदा सुहानी आणि गौरवची भेट व्हायची आणि मग सुहानी त्याच्या प्रेमातच पडते. सुहानी एवढा सगळा विचार करून त्या फोटोला तसंच स्टोर रूम मध्ये ठेवून बाहेर येऊन स्वतःशीच बोलते, नाही, जे आजपर्यंत नाही झालं ते आता नाही होणार. गौरवला कधीही माझं सत्य कळणार नाही की त्याची बायको होण्यासाठी मी खूप काही केलंय आणि फायनली मला ते मिळालंय जे मला हवं होतं. सुहानी असं बोलतच होती तेव्हाच तिची सासू मला तिथे येऊन म्हणते, अगं सुहानी, काय झालं? एकटीच अशी काय बडबडतीयेस? नाही आई, काही नाही. तुम्ही आलात का मंदिरातून? चहा आणू तुमच्यासाठी? हो, आणि जरा खारी पण आण. हो आई, आणते. असं बोलून सुहानी किचनमध्ये जाते. चहा बरोबर खारी आणून ती सासूबाईंना देते. चहा पिऊन मला म्हणते, चहा छान झालाय. आता स्वयंपाक पण लवकर उरकून घे, तोवर मी जरा माझ्या खोलीत आराम करते. तू तुझं सगळं काम संपवून घे. हां, ठीक आहे आई, तुम्ही आराम करा, मी सगळं काम करीन. एवढं बोलून सुहानी कामाला लागते. तेव्हा किचनमध्ये काम करता करता सुहानीचा आत त्या सुरीने कापला जातो आणि रक्त यायला लागतं. ते रक्त पाहून सुहानी विचार करू लागते. सुहानीच्या डोक्यात गौरवशी लग्न करण्याचं भूत शिरलेलं होतं. एका रात्री बेडवर झोपलेली असताना सुहानी मोबाईलमध्ये गौरवचा फोटो पाहते आणि त्याच्याशीच बोलू लागते. गौरव, तुला माहित नाही मी तुझ्या किती प्रेमात पडली येते. तू नैनाची जशी काळजी घेतोस, तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करतोस ना, ते सगळं मला पाहिजे. मग त्यासाठी मला माझ्या मैत्रिणीला या दुनियेतून टाटा बाय बाय पण करायला लागलं तरी चालेल. मी आता मागे हटणार नाही.
मला तुझीच बायको व्हायचंय. जसजसे नैना गौरवच्या लग्नाचे दिवस जवळ आले होते तसतसा सुहानीचा वेडेपणा जास्तच वाढत होता. असंच लग्नाच्या काही दिवस आधी सुहानी नैनाला आपल्या घरी बोलवते. सुहानी, काय झालं? तू अचानक मला इथे घरी का बोलावलंस? काही प्रॉब्लेम आहे का? नैना, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हो हो, बोल ना, काय झालं? नैना, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. एवढं की मी त्याच्या प्रेमासाठी काहीही करू शकते आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माझं आणि त्याचं लग्न व्हावं. पण काय सुहानी, बोल ना. पण कोणीतरी आहे जे माझ्या या प्रेमाच्या आड येतंय. कोण आहे सुहानी? मी बोलू का त्याच्याशी? सांग. दुसरं कोणी नाही माय डिअर फ्रेंड, ती तूच आहेस. तुला माहितीये मी कोणावर प्रेम करते? गौरववर. आणि त्याच्याशी लग्न हा माझा हट्ट आहे. त्यामुळे आता वेळ आलीये तू या दुनियेला टाटा बाय बाय करण्याची. नैना सुहानीला काही बोलण्याच्या आधीच सुहानी एका धारदार चाकूने नैनावर वार करते आणि नैना बिचारी तिथेच मरण पावते. त्यानंतर सुहानी नैनाचा देह घरातल्याच गार्डनमध्ये पुरून टाकते आणि नैनाच्या कारला एका दरीपर्यंत घेऊन जाते आणि तिथून तिची कार खाली ढकलून देते. त्यानंतर सुहानी पोलिसांना स्वतःहून फोन करून तिथे बोलावून घेते. नैनाच्या घरवाल्यांना आणि गौरवला जेव्हा नैनाच्या ऍक्सिडेंटची बातमी कळते तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी पोहोचतात आणि पोलिसांच्या तपासणीत जेव्हा नैनाची बॉडी मिळत नाही तेव्हा नैनाच्या केसला ऍक्सिडेंट आणि घातपात म्हणून फाईल बंद केली जाते. नैनाच्या मृत्यूनंतर सहानुभूती दाखवण्यासाठी मी गौरवच्या जवळ आले आणि त्याच्याशी लग्न केलं. त्याला धोका देऊन त्याची बायको झाले. माझा आनंद मिळवण्यासाठी मी कोणाला धोका दिला तर काय झालं? आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी जर काही करावं लागलं तर ते चुकीचं नसतं. मी जे केलं ते अगदी बरोबर होतं आणि मी आता कोणालाच काही सांगणार नाही. सुहानी असा विचार करतच होती तेवढ्यात गौरव तिथे येतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं सुहानी? तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही. काय काय कळालं तुम्हाला? मी तर काहीच लपवलं नाही तुमच्यापासून. तुम्ही कशाबद्दल बोलताय नेमकं? हेच ग की आज संडे आहे यार. आज ऑफिसला सुट्टी आहे आणि मी उगाच तयार होऊन ऑफिसला निघालो. थोडा पुढे गेलो आणि मग लक्षात आलं, मग परत आलो. अगं पण तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला एवढा? काही नाही, मी खूप प्रेम करते तुमच्यावर. मी पण खूप प्रेम करतो डार्लिंग. चल आता तयार हो, आपण बाहेर फिरायला जाऊया. सुहानी लगेच तयार होते आणि दोघेही बाहेर फिरायला जातात आणि सुहानी असा धोका देऊन गौरवची पत्नी झाल्याचं सत्य कोणालाच कळत नाही. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.